कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहूरायांची नगरी, जुन्या परंपरा हृदयाशी घट्ट जपून ठेवणारं आणि त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करणारं गाव. म्हणूनच इतिहास संशोधकांना कोल्हापुरात यावंच लागतं आणि होंडा कंपनीच्या सीईओंनाही कोल्हापुरातच यावंसं वाटतं. औद्योगिक क्रांतीनंतर साधारण 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडं कार आली आणि हे नवं कोरं तंत्रज्ञान कोल्हापूरनं उत्साहानं स्वीकारलं. मेबॅक, प्लिमथ, कॅडिलॅक, बीटल, ऑस्टिन, फोर्ड, सनबीम अशा एकापेक्षा एक देखण्या कार्स कोल्हापूरच्या प्रेमात पडू लागल्या. पाहता पाहता बराच काळ लोटला, तंत्रात बदल होऊ लागले आणि हे तत्कालीन नवतंत्रज्ञान परंपरांची नातं सांगत काळजात येऊन बसलं. शरीर थकलं तरी तिचं दर्शन मनाला तरुण बनवते. तिच्या एका स्पर्शानं सारा जीवन प्रवास डोळ्यासमोर तरळून जातो. अशा या गाड्या यांनी आजवर जीवापाड जपल्या आहेत. काहींनी स्वतः विकत घेऊन ऐन उमेदीत वापरलेल्या, काहींनी आजोबा आणि वडिलांची आठवण म्हणून जपलेल्या, तर काहींनी पॉकेट मनी साठवून विकत घेतलेल्या. लाखो रुपये देऊ केले तरी त्यांनी त्या गाड्या विकल्या नाहीत, कारण हौसेला मोल नसतं आणि आठवणी अनमोल असतात. कोल्हापुरातील अशाच या अवलियांचा हा घेतलेला वेध. कार्ट टू कार्स, अ विंटेज जर्नी ऑफ कोल्हापूर. एकोणीसशे 11ची बैलगाडी आहे, जे पितळ पूर्ण त्याच्यावरती आहे. पूर्वी घोषातल्या ज्या राणी, त्या घोषातल्या बायका येत होत्या, ज्या राजघराण्यातल्या ज्या बायका ज्या येत होत्या त्या घोषात होत्या, त्याला साईडला विंडोज आहेत, ते वाड्यात लागायचे. असे पाठीमागून दरवाजा आहे. ही 60 दशकातली आहे आणि ही शॉर्ट आहे. या फार कमी असतात. ही 270 डिग्रीमध्ये टर्न होते आणि जे फिरते ते उडणवरती फिरते. वरती जी प्लेट आहे ती दॅट इज ओनली फॉर सपोर्ट. गुजरात या साईडच्या एका ठाकूर त्या घराण्यातली गाडी. एक आहे 1904 मॉडेल, एक आहे बिजापूरच्या नवाबांची आहे. ती शिंगुरींच्या महाराजांना प्रेझेंट दिलेली, तिथून आपण आणलेली होती. आणि दुसरी आहे ती 1911 व्हाईट कलरची पॅक, जे काचेचे त्याला हे आहे, फ्रेम आहे ग्लासची, जी नावाडी म्हणून म्हणतात. लंडन मेक आहे. ती 2 घोड्यांनाच निघते. ती सिंगल घोडे त्याला झोपली जात नाही. प्रवीण साहेब, आम्ही असं ऐकलं की व्हिक्टोरिया नंबर 203 या चित्रपटामध्ये एक बग्गी वापरली गेली होती. ही बग्गी कोल्हापूरमध्ये आहे असं आम्हाला कळलं. ती आपल्याकडेच आहे. ती तुमच्याकडे आहे? हो. ही BSA मेकची गाडी आहे. अशा गाड्या 1942 वर्ल्ड वॉरमध्ये वापरल्या गेलेल्या आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे अशी, ही फोल्डिंग बायसिकल आहे. पूर्वी एखाद्या मिशनवरती जाण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. तर ही पाठीवरती टाकून पॅराशूट थ्रू खाली यायचं असतं. ही इमर्जन्सी लाईट आहे. याच्यात सेल बसतो. हा टॉर्च आहे. एकोणीसशे 34मध्ये ही माझे वडील शिवप्रसाद परदेशी यांनी खरेदी केली आहे आणि तेव्हापासून या गाडीचं वैशिष्ट्य मुख्य म्हणजे तेव्हापासून ही आमच्याकडेच आहे. एक्सक्लुझिव्हली आमच्याच फॅमिलीनं ती वापरलेली आहे. त्यांची ही आवडती गाडी होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यावेळी सुद्धा की गाड्या नवीन आपण घेऊया, पण ही गाडी विकायची नाही आहे. त्यांची एक आठवण या त्यांना आम्ही ती चांगली ठेवलेली आहे. मेंटेनसुद्धा व्यवस्थित केलेली आहे ती आत्तापर्यंत. या गाडीमध्ये जी इंजिन आहे किंवा इतर ज्या ॲक्सेसरीज अगदी आहेत
त्या अगदी ओरिजिनल कंडिशनमध्ये आहेत. सर्वात जुनी सध्या कोल्हापुरात असलेली ही असावी असं माझी कल्पना आहे. ही 1934ची आहे. मी गाडीचं पुसणं मी स्वतःपर्यंत करून जातो रोज गाडीचं. ह्याच्याहून जास्त माझी कुठलीच आवडती गाडी नाही आहे आणि भरपूर गाडी येत राहतील तर अशी गाडी परत नाही कधी येणार नाही. ह्या गाडीवर मला खूप प्रेम आहे. गाडी म्हणजे प्लिमाउथ आहे, 26 हॉर्स पॉवर आहे, मॉडेल पण चांगलं. अजून लाईटचे ग्लास आहे, ओरिजिनल आहेत. त्याची किंमत होती 17,000 रुपये. गुजरीमध्ये 2 गाड्या होत्या, कापड मार्केटमध्ये 2 होत्या आणि स्टेटच्या वेगळ्या, पण अशा जनरल आपल्या पब्लिकमध्ये 8-10 गाड्या असतील. प्लायमाउथ ही मद्रासला जाऊन आली, दिल्ली काश्मीरपर्यंत जाऊन आलो. मी ती गाडी 130ने चालवली. This vehicle is a Canada make Ford V8 which was made by the Ford company. Yeah, the car never required any great renovation. We have tried to maintain the same color which was there when bought. The machine and the parts are all original, except we have made an alteration in that just for our benefit by putting a starter in it. The car belonged to my grandmother, who was the first lady doctor of Kolhapur. After her death in 1962, we have kept it as a remembrance of her. 60 इयर्सच्या पेक्षा जुन्या गाड्या त्या अँटिकमध्ये जातात आणि 40 इयर्सच्या जुन्या आहेत त्या सगळ्या क्लासिकमध्ये जातात. बऱ्याचशा ज्या मोठ्या गाड्या होत्या त्या सगळ्या बाहेर गेल्या. हैदराबाद, बरोडा, बँगलोर हे जे गाड्या अँटिक गाड्या घेऊन जे रिस्टोर करतात त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे कोल्हापूरला आपल्या गाडी कमी झाल्या. नाही तर रोल्स होत्या, बेंटली होते, MG होते, ओल्ड्समोबिल होते, क्रायसलर. ही सनबीम टॉलबट 10 हॉर्स पॉवर 1948 मॉडेल आहे. ह्याची जी बॉडी आहे ती ड्रॉप हेड कॅब्रिओले म्हणतात त्याला. त्याला असं मागे एक मेकॅनिझम आहे ज्याने अगदी सोप्या मार्गाने त्याचं हुड खाली ड्रॉप करता येतं. आणि कुपे म्हणजे ह्याला 2च दारं आहेत, स्पोर्ट्स कुपे आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन अतिशय लाईटवेट आहे. बॉडी पॅनल्स त्यांनी वजन कमी करायला ॲल्युमिनियमचे केलेले आहेत आणि आतलं जे बॉडी कन्स्ट्रक्शन वुडन आहे. आणि ह्याचं जे इंजिन आहे ते 10 हॉर्स पॉवर आहे. म्हणजे आत्ताच्या आपल्या भाषेत 1100 cc हे इंजिन आहे. त्याला 4 गिअर आहेत. वापरायला खूप सोपी, व्हेरी लो मेंटेनन्स. म्हणजे साधं त्याला वॉटर पंप पण नाही आहे. ही गाडी आमच्या फॅमिलीमध्ये 1958मध्ये बहुतेक आलेली आहे. माझं बर्थ इयर 1956 आहे आणि या दोन्ही गाड्या 56 मॉडेल आहेत. त्यामुळे मी मुद्दा म्हणून त्या दोन्ही गाड्या मी केल्या, परत त्या रिस्टोर केल्या. एक मला ही कोकणात मिळाली, ही जी फियाट आहे ही सुद्धा कोकणातलीच गाडी आहे. ओरिजिनल विलीस माझे एक मित्र आहेत त्यांच्याकडे अशीच ती स्क्रॅप पडली होती. ती मी घेऊन ते रिस्टोर केली. त्याला पेट्रोल इंजिन ओरिजिनल आणि सगळ्या त्याच्यामधले सगळ्या ज्या त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ओरिजिनल आहेत. सेकंड वर्ल्ड वॉरमधल्या एका पोस्टरमध्ये ते आम्ही व्हेकल बघितलं होतं. त्याच्याप्रमाणे त्याचे ते टिकाव फावडं जे पूर्वी या गोष्टी लागायच्या की कुठे गाडी अडकली किंवा हे. आणि याला ओरिजिनल 4 व्हील ड्राईव्ह आहे रनिंग कंडिशनमध्ये. रिस्टोर करण्याच्या मागची एक फिलिंग असं होतं किंवा या टाईप ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्या लोकांनी त्या गाड्या मेंटेन कराव्यात. आपल्या कोल्हापुरात म्हणा किंवा जनरल व्हेकलच्या बाबतीतली जी लोकांची क्युरिओसिटी आहे तर त्या दृष्टीनं त्या लोकांना थोडं इन्स्पिरेशन मिळावं अशी त्यामागची भावना होती. मला गाड्यांचा पहिल्यापासून शौक आहे. ही आत्ता जी माझी विजय सुपर आहे ही 84 मॉडेल. ह्याच्यातले सर्व पार्टी हे ओरिजिनल आहे. स्कूटरचा जो रुबाब आहे तो ह्या गाडीत आहे इतर स्कूटरपेक्षा किंवा मोटरसायकलपेक्षा. त्याच्यामुळे ही गाडी माझ्याकडे आज गेली 20 वर्षे माझ्याकडे आहे. अशा गाड्या कोल्हापुरात एक 4 किंवा 5 असण्याची शक्यता आहे. माझं नाव बन्सी पुरेकर. मेड इन इंग्लंड बाईक आहे, BSA कंपनीची. 1942 मॉडेल आहे.
ही बाईक इंडियात फक्त एकच आहे, 400cc आहे, व्हेरी कम्फर्टेबल बाईक, कावासाकी वॉल्कन. इट्स मेड फॉर ओनली USA, जपान मेड, 1992 मॉडेल, वॉटर कूल्ड, 400cc, बेल्ट ड्राईव्ह, सस्पेन्शन एकदम त्याची पॉवरफुल आहे दोन्ही साईड. ही गाडी 1600cc आहे, आसन क्षमता 5 लोकांची आहे. कुठल्याही याला आता वेळे मी 3 वेळा प्रवास केला मोठा. एक महाबळेश्वर नॉनस्टॉप केला, एक बेळगाव केला आणि एक गोवा परत केला, रिटर्न केला. त्यामुळे मला गाडीला कुठलीही अडचण आली नाही. स्वतःच्या खर्चाला जी पॉकेट मनी वडील पैसे खर्च द्यायचे त्या पैशामधून ही गाडी घेतलेली. ओल्ड इज गोल्ड म्हणतात. गाडी ही अगदी माझं हृदय असल्यासारखं आहे, एक आठवण आहे आणि ते अजूनपर्यंत तशीच ठेवणार. मी असो अगर नसो पण ती गाडी तशीच राहील. त्या अगदी फॅमिली मेंबरसारखेच असतात. गाडी आली की त्याच्याबरोबर त्यांनी साईडला कव्हर करण्यासाठी स्वतःच आणलेलं असतं. बरीच लोक स्वतःचे टूल्स घेऊन येतात आणि सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी गॅरेज बंद होईपर्यंत खुर्ची टाकून बसतात. लंचला जरी गेलं तर त्यांचा माणूस कोणतरी गाडीजवळ असतो. म्हणजे ह्या पद्धतीने सांभाळतात. जसं मुलाला जपतात तसं जपतात. त्याच्यापेक्षा जास्त म्हणायला हरकत नाही. काही लोक मुलांना सुद्धा गाडी चालू देतात. कोल्हापूरचा शौक हा गेल्या 10 वर्षात जास्त प्रमाणात चालू आहे. ह्याच्या आधी अवेअरनेस नव्हता म्हणून ह्या गाड्या बाहेर गेल्या. ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत आपण जपल्या पाहिजे, कारण ह्या परत करणार. This is a Porsche 944. It's a 2500cc 91 model sports car. I personally have taken it to about 120 miles, that's 200 kilometers. It's a pleasure driving a German car. स्पोर्ट्स कार हा माझा लहानपणापासून शौक आहे. त्यामुळे सर्व ब्रँड्सच्या जवळजवळ स्पोर्ट्स कार माझ्याकडे आहेत. फक्त एकच दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे रोड्स त्या पद्धतीचे नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीचं नाही आहे. जर झालं तर आता आम्ही एक निसान GTR घेतलेली आहे. त्याचा स्पीड आहे 360. तर तो रोड जर चांगले असतील तर त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता त्या गाड्यांचा.
असे एक्झिबिशन झाले म्हणजे विचारांची देवाणघेवाण होते सर्वांची, बिझनेस वाढतो. त्यामुळे लोकांना कळावं की मॉडेल्स कुठले कुठले नवीन लॉन्च झालेले आहेत मार्केटमध्ये, काय डेव्हलपमेंट झालेले आहे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. आपण एकटं आनंद उपभोग घेऊ शकत नाही त्याचा, सर्वांनी त्याचा आनंद घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. या लघुपटासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. अपुरा वेळ आणि अन्य काही कारणास्तव आम्ही कोल्हापुरातील सर्व विंटेज कार्सचा समावेश या लघुपटामध्ये करू शकलो नाही याची आम्हाला कल्पना आहे. ज्यांच्याकडं अशा जुन्या मेकच्या विंटेज कार्स आहेत त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती. त्यांचाही समावेश या लघुपटात करता येईल आणि पुढील पिढीचं ज्ञान काही अंशी समृद्ध करता येईल, एवढाच यामागचा उद्देश. धन्यवाद.